एमसीएफ ग्रुपचे सिनियर सिटीजन ग्रुपचे अशोक कदम यांचा आज आपण वाढदिवस या दीपक हॉटेलमध्ये साजरा करीत आहोत। त्यांना 64 पूर्ण झालेत आणि आता 65व्या वर्षामध्ये ते पदार्पण करीत आहेत। त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। त्यांनी म्हणजे ते म्हणतात आता की मी हाफ तिकीटसाठी त्यांना 75ही आपण साजरी करायची आहे बरं का। म्हणजे त्यांना सगळं माफ फुल तिकीट मिळेल त्यांना कन्सेशन 75च काय, पण त्याने 100वी साजरी करावी आणि ती आम्ही पाहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना। ते म्हणजे जरी वयाने लहान असले तरी मनाने मोठे आहेत। कारण आम्ही पाहिलं की आम्ही ज्या वेळेला आम्ही धार्मिक स्थळ म्हणजे सहल काढली होती, म्हणजे गोंदवल्या पंढरपूरला गेलो होतो आणि नंतर आळंदी 2 ट्रिप आपण केल्या, एक आळंदी आणि देऊ। हे सगळं नियोजन करत होते आणि विशेष म्हणजे हे सगळे आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहोत आणि ते विशेष म्हणजे आम्हाला सगळ्यांना सांभाळत होते। हा त्यांचा मोठेपणा आहे आणि ते खरोखरच मनाने मोठे आहेत, लहान असले तरी मोठे आहेत। पुन्हा एकदा त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। रामकृष्ण हरी। अभंग बोलतो तुकाराम महाराजांचा चांगला अभंग आहे। जावनी या तीर्था तुवा काय केले, चर्म प्रसाळले वरी वरी, चर्म प्रसाळले वरी वरी, अंतरीचे शुद्ध काशियाने झाले, अंतरीचे शुद्ध काशियाने झाले, भूषण तो आता केले आपण या, वृंदावन फळ घोळीले साखरा, अंतरीचा म्हणजे ते मोडेची ना, अंतरीचा म्हणजे जे काय अंतर असतं ना त्याच्यामध्ये, ते किती वृंदावन फळ साखरेमध्ये घासलं किंवा घोळलं तरी ते अंतरीचा शुद्धपणा जे काय आहे तो मोडत नाही। तुका म्हणे दया क्षमा शांती तोवरी कासया फुंदा तुम्ही। हा फार चांगला अभंग आहे। म्हणजे तुकाराम महाराजांनी परकड मत त्या अभंगामधून व्यक्त केलेलं आहे। ते म्हणतात तुम्ही तीर्थाला जाता, खरं आहे तीर्थाला जावं माणसाने, पण तीर्थाला जाऊन फक्त काय करता की आपली ही तांबडी हे धुवून टाकता वर, पण अंतरीचं शुद्ध म्हणजे मनाचं शुद्धीकरण कशाने होईल, त्याच्यासाठी काहीतरी उपाय पाहिजे ना। उगाच तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन आणि सगळ्यांना सांगत सुटता मी तीर्थयात्रेला गेलो होतो, म्हणजेच तुम्ही सांगत सुटता म्हणजे काय, तुम्ही तो दिखाऊपणा करता। म्हणजे सांगता मी असं केलं, मी तसं केलं, सगळ्यांना सांगता तुम्ही मी तीर्थयात्रेला गेलो होतो, पण त्याचा उपयोग काय, अंतरीचं शुद्धीकरण कुठं झालं आहे। ते वृंदावन फळ जे आहे ते कडू असतं, किती साखरेमध्ये घोळलं तरी त्याचा कडूपणा जात नाही। तसंच आपल्या मन जो आहे तो मन ज्या मनामध्ये विकार आहे ते विकार नष्ट व्हायला पाहिजे। ते कितीतरी घोळलं तरी ते मन आहे ना, जिथं आपल्याला आवड असेल तिथंच जातं, म्हणून त्याचं शुद्धीकरण महत्त्वाचं आहे। तुकाराम महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये की तुका म्हणे नाही दया क्षमा शांती, म्हणजे जर ते तुमच्याकडे नसेल, दया नसेल, शांती नसेल, समाधान नसेल, सुख नसेल तर त्याचा काय उपयोग आहे। तुम्ही कितीही तीर्थस्थाने करा किंवा तुम्ही कुठे कितीही जा तर त्याचा काय उपयोग नाही। पण तुमच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा शांती हवी आहे। तुमचं अंतःकरण तुमचं मन शुद्ध असायला पाहिजे, तरच तुमच्या ह्या जन्माला येऊन तुमच्या जन्माचं सार्थक होण्यासारखं आहे। रामकृष्ण हरी।